हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे आजच्या नवीन एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर बघू शकता तुम्ही काय आहे, गव्हाचं रान. हो का, हे आपलं होतं ते गव्हाचं रान. आणि हे बघा बोरीची रोपे. तर ह्याने बघा केवढी रोपं सुद्धा छाटायला लागलेले आहेत. बघा हो काय, किती लहान रोप आहे छाटायला लागलेले आहेत. तर हो काय, पाणी चालू केलेलं आहे बोरीच्या बागेला. तर आपली हो का हे असं एरिया आहे गव्हाचा. आणि ह्या गव्हामधून ही बोरीची रोपे लावलेली होती. तर बघा ही बोरीची रोपे एवढी आलेली आहेत. तर गहू असल्यामुळं खुरपून काढले. बघा हे आम्ही हे का नाही दिसते काही सरळ, तरी सगळ्या लाईनी खुरपून काढले. ते तुम्हाला दाखवते. आणि हे का हे गहू बघायचं असं गहू केलेला आहे. पाऊस आला होता त्यामुळं गव्हाचं बरंच नुकसान झालेलं आहे. गहू खाली सुद्धा पडलेला आहे. तर हे बघा आपली बोरीची रोपे एवढी झालेली आहेत. तुम्हाला दिसलं का? हो का, पाणी चालू आहे का? एवढी रोपं तर गहू असल्यामुळं काय मोठी झालेली नाहीत बरं का रोपं, तर लहानच राहिलेली आहेत. आणि तुम्हाला कडच्या ओळीची दाखवते बरं का. कडच्या ओळीत आणि ह्या ओळीत किती फरक आहे तुम्ही सांगू शकता बघा. तर मग रोपाला म्हणून तर नेहमी मोकळी जागा हवी असते. मोकळी हवा जेवढी लागेल तेवढी रोपं मोठी होऊन जातात. तर बघा यांचं काम चालू आहे ते. तर बघू थांबा, तुम्हाला दाखवत्या कडची ओळ. तर बघू शकता तुम्ही कडच्या ओळीची रोपं बघू शकता. बघा रोप कसं आहे हे रोप बघा, तुम्हीच बघू शकता. आणि पूर्ण लाईन बघायच्या. हो काय, 2 मिनटं दाखवत्या. हो का, बघा केवढी रोपं झालीत ही कडच्या ओळीची गव्हाच्या. आहे का, दिसली का किती फरक आहे रोपामध्ये बघा. पण गहू पण खायला लागत होता म्हणून केला बघा. विकतचं किती पुरत नाही ना, विकतचं खायचं म्हणजे थोडी हीच वाटते. मग आहे म्हणलं बोराच्या मधून ही जागा शिल्लक होती नाही बघा हे असं अंतर. तर एवढा गहू टाकून घेतला होता आणि केला. तर झाला खाया पुरता 6 पुती. आपली पिंडीची पुती असतात ना, तसली 6 पुती बघा गहू झाला आम्हाला. चांगला झाला बघा एवढ्या रानात. हो काही त्या लिंबापर्यंत ही एवढं. आणि हो काही एवढं बघू शकताय तुम्ही. हे असं असं हो काय बघू शकता आहे का. ही एवढ्या रानामध्ये 6 पोती झाली बरं का. 20 पोती म्हणते मी. आपण 20 किलोची बॅग टाकली होती. ती एक गव्हाची पोत्याची 20 किलोची बॅग टाकली होती. आणि एवढ्यात आपल्याला 6 पोती गहू झाला. पातळ होता गहू पण झाला बघा बऱ्यापैकी. आणि तुम्ही हे बघू शकताय पेरूची रोपे. तर हो काय पेरूची रोपे बघू शकताय तुम्ही. ही आहेत हो काय अशी. आणि आपण असं कागद हातरलेला आहे का, तर गवतासाठी. तुम्ही बघू शकताय हो काही आपली पेरूची रोपे कशी आहेत कशी नाही नक्कीच सांगा. तर हो का बघू शकताय तुम्ही. आहे का एवढी झाडं झालेली आहेत. लहान आहेत रोपे तरी पेरू पण लागलेले आहेत. तुम्हाला दाखवते बरं का. असं कुठेतरी पेरू लागत आहेत. तर बघू शकता. तुम्हाला दाखवते माझ्या दादांना ताईंना. हो काय दिसला का. हो काय असं 2 पेरू. आणि हे बघा असं. हो काय आता ह्याला कुठेतरच लागले तर बरं का हे पेरू. हो काय असं काय सर्रास झाडाला लागलेलं नाही आहेत दादांनो. तर हे एकाच झाडाला लागले ते मी दाखवते. तर हे आपले पेरूची अशी रोपे आहेत. आणि हे बघू शकता तुम्ही पेरू लागलेले आहेत थोडेशा. तर बघू शकताय पेरूचे झाड. आणि हे आपलं घर आहे बघा, बघू शकताय. तरी असाच एरिया आहे. ही पूर्ण अशी पेरूची बागच आहे पलीकडच्या पण रानात. तरी पाणी चालू केलेलं आहे. जायनर ते फुटलेले आहेत ना नळ्या, मग त्यात जायनर टाकून हे करून घ्यावं म्हणलं आहे का. तर नळ्या फुटलेल्या होत्या. होय. आणि बघा आपल्या पेरूच्या बागेत हे करा म्हणलं. बोरीच्या बागेला पाणी चालू केलेलं आहे. आणि नळ्या फुटलेल्या होत्या ना, मशीन ते जोडलेल्या आहेत. पण एखादी कुठं चुकून वाकून राहिलेली आहे ना, ती जोडून घ्यावी म्हणली. तर ताईंनो दादांनो कसा वाटतोय हा पेरूचा बागेचा प्लॉट, तर नक्कीच सांगा कमेंटमध्ये. तर दिसतंय का, आहे का, कोणाकोणाला पेरूची बाग आवडली ही आमची, लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आपल्या सबस्क्रायबर फॅमिली तर ताईंनो दादांनो नक्की सांगा. ही गवतासाठी अशी आयडिया केलेली आहे आपण. बागेमध्ये गवत उगू नये म्हणून
फक्त हे ना बरं का. आणि मध्ये बघा काढत नाही. हे आता ट्रॅक्टरनं आपण रुटरून घेणार आहोत. तर बघू शकता. म्हणून म्हटलं तुमच्यासोबत एक छोटासा ब्लॉग काढा. तर आमची पेरूची बाग कशी आहे आणि कशी नाही नक्कीच सांगा. नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो का हे तेव्हा ती वर गेलं दिसलं का तर नळ्या बघायला चालू आहे. तर नक्कीच सांगा पेरूची रोपे कशी आहेत आणि कशी नाहीत. लहानच आहेत पेरूची रोपे. तर बघू शकताय आहे का. ते घर आहे बघा पाठीमागे जे दिसतंय ते घर आहे नारळाचं झाड ते. तर हो का असं आहे. बघितलं का. तर व्हिडिओ काढला नाही बऱ्याच वेळा. जर कामाचं काम बाकी आहे. खाली बुरीची झाडं मोठी आहेत ना ते छाटायला चालू आहे. तर ते तुम्हाला नक्कीच दाखवते थोड्या वेळानं. तर चला हे काय म्हणतात तिकडं बघू. बघा ती तिकडं आहे ते दिसलं का. तर काय म्हणतात बघू त्याला नक्कीच. चला तर चाललेली आहे बघा वर ह्यांच्याकडं ते नळ्या. ही पाणी दिसतंय का बघा लॅटर पाणी चालू आहे. तर ऊन भरपूर पडलेलं आहे बघा मैत्रिणींनो. काय करायचं ऊन तर लय पडलेलं आहे. उन्हात शेतकऱ्याचं असंच असतं काम चालू. काम केल्याशिवाय तर पर्याय नाही शेतकऱ्याला. तर बघू शकता. तर बघा याचं चालू आहे काय डिपर बसवायचं चालू आहे त्यांचं बघा. बघू शकता आहे का. तर चला ना रोपं मोडले ती मशीन गव्हाच्या गहू करायला आल्यानंतर मशीन रोपं मोडले ते बघा. तेव्हा ते मला लय हवस होती गहू करायची. घरच्या गव्हाच्या चपात्या खायच्या होत्या बघा मैत्रिणीनो. रोप भरपूर मोडले ती. हे लागलं कालवा करायला. काय करायचं सांगा. आता मशीन आहे म्हटल्यानंतर रोपं मोडणारच की हो. 5,000 रुपयाचा गहू आणि 10,000 रुपयाची रोपं गेली मोडली हे असं म्हणता येत. हां आता काय करायचं. तर बघा झाडाखाली उभा राहिलेले. तर ही मागं आमच्या दिराची ज्वारी आहे. कशी ज्वारी आहे बघा उन्हाळ्या दिवस आहे सुद्धा. काकू बघू शकता. चल चा प्यायला. काकूंना चहा पे चला म्हणतात ह्याने. तुम्हाला दाखवते का. होय बरं. हे बघा बोरीची झाडं आपण छाटणी अशी केलेली आहे. तुम्हाला बघू शकता तुम्ही. बोरीची रोपं आपण छाटून घेतलेली आहेत काय अशी आहे का. हो काय दिसली का यश. तर हे बघा भुईमुगाची आपली भुईमुग आहे. तर शेंगा बघायच्या त्या का केवढ्या झाल्या त्या तुम्हाला. थांबा दाखवते. भुईमुगाला शेंगा लागले ते किती थोड्याच लागल्या असलेल्या असं काय नाही केलंय. तर हे बघा आमच्या भुईमुगाच्या शेंगा दिसल्या अशा झालेल्या आहेत हो का. तर बघा हो काही छटाय चालू आहे. गवत काढायचं चालू आहे हो काही असं निम्या अर्ध काम. आणि हे आपल्या बोरी हो काही. आणि बोरीतलं का असं गवत काढून असं हो काही असं स्वच्छ करायचं चालू आहे. म्हणजे मोठं गवत काढायचं चालू आहे. छटायला चालू आहे. बघितला 2च वळी छटलेल्या आहेत त्या. आणि हे इथं बाकी राहिलेले आहेत बघा दिसलं का. आणि हे आपल्या बोरी आहेत. आता एवढी रोपं छाटून घ्यायची आहे ती आणि धरायची ती. मग आता नंतर हे भुईमुग पण हे हो का असं झालेलं आहे. अजून 2 पाणी द्यायला लागतील ह्याला. तर बघा कसं वाटतं व्हिडिओ कसा नाही नक्कीच सांगा. तर कसा शेतातला व्हिडिओ कसा नाही नक्कीच सांगा. तोपर्यंत बाय सगळ्यांना. तर हे बघा आमचं घर आहे इथं असं. तो ट्रॅक्टर आहे. तो चिंचेच्या झाडातनं काही दिसत नाही. शेतातला व्हिडिओ कसा आहे कसा नाही नक्कीच सांगा. आणि भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना. तर बाय सगळ्यांना.